नमस्कार दर्शक मित्र हो. तळ कोकणामध्ये आज सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा दिवस आहे. कारण सावंतवाडीतील यशराज हॉस्पिटलमध्ये अर्थातच आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून अनेक दाम्पत्यांचं आई आणि बाबा होण्याचं स्वप्न ज्यांनी साकारलेलं आहे ते डॉक्टर राजेश नवांगुड सर यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण आहोत आणि आज ते 21वा वर्धापन दिवस साजरा करत आहेत. सोबतच डॉक्टर राजेश सरांचा आज वाढदिवस देखील आहे. हा दुग्धशर करायोग. पहिल्या प्रथम मी डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या आणि वर्धापन दिनाच्या आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो. कोकण म्हटलं की अनेक संकट, वादळं आणि कोकणाची जी भौगोलिक रचना आहे सर, त्या रचनेवर जर विचार केला की इथे हॉस्पिटॅलिटी जी आहे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने ती कुठेतरी कमकुवत पडताना दिसते आजही. पण गेली 21 वर्ष यशराजच्या माध्यमातून आणि आता गेल्या 2-3 वर्षांपासून आई टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून या सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आपण या ठिकाणी ते आपलं गाऱ्हाणं घेऊन येतात आणि इथून हसत हसत जातात. त्याचे साक्षीदार आम्ही पण राहिलो आहोत. आज तुम्ही जी हेल्थ केअरच्या वॉल्सन किंवा हे जे मशीन आहे हे तळ कोकणामध्ये पहिल्यांदा लॉन्च होत आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही अत्याधुनिक 3D आणि 4G जे म्हणतो आपण किंवा AI जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पेशंटचं निदान करणं सोपं होणार आहे आणि डॉक्टरांचं काम जे खूप किचकट होतं ते सुद्धा काही अंशी सोपं होणार आहे. पहिल्या प्रथम आपल्याला पुनश्च एकदा वाढदिनाच्या आणि वर्धापन दिनाच्या दोघीही शुभेच्छा देतो. सर, आम्हाला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की जी हेल्थ केअरचं हे वॉल्सन जे आहे हे परफॉर्मन्स कशा पद्धतीने हे यंत्र आहे आणि कशा पद्धतीने याची सुविधा जी आहे त्या पेशंटला तुम्ही देणार आहात. प्रथम तुमचे मी आभार मानतो की या संदर्भामध्ये तुम्ही जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली की ही नेमकी टेक्नॉलॉजी काय आहे आणि आपण कशा पद्धतीनं ह्या सावंतवाडी शहरामध्ये किंवा या कोकण रिजनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला या पद्धतीची सुविधा प्रथमच मिळवून देत आहोत. तर तसं बघायला गेलं तर 94-95च्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये शिरोड्यासारख्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मी मेडिकल ऑफिसर असताना, वैद्यकीय अधिकारी असताना मला जाणवलेली गोष्ट त्या काळामध्ये होती. म्हणजे त्या काळामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये एकही मशीन नव्हतं. प्रश्न असा होता की मी ज्यावेळी एमडीला मिरज मेडिकल कॉलेजला शिकायला ज्यावेळी गेलो, एमडी स्त्रीरोग तज्ञ व्हायला, त्यावेळी पूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये गायनॅक डिपार्टमेंट राहू दे, रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एकच मशीन होतं, तेही ब्लॅक अँड व्हाईट होतं. म्हणजे हा फार लांबचा काळ नाही. आय एम टेलिंग अबाउट दॅट की हा एक 30-35 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे 95-96च्या दरम्यानचा काळ तुम्हाला सांगितला की त्या काळामध्ये सोनोग्राफी मशीनची उपलब्धता फार कमी होती, तज्ज्ञ लोक खूप कमी होती आणि नंतर कालांतरानं प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि त्या बदलाला समरस होताना मी त्याचा साक्षीदार का राहिलेलो आहे, कारण मला सोनोग्राफी मशीन जे माझं पहिलं ब्लॅक अँड व्हाईट होतं, जे पहिलं ब्लॅक अँड व्हाईट मशीन मी 1999-2000 साली घेतलं आणि जे मी कुसेसावीसारख्या खटाव माण तालुक्यामध्ये ते वापरलं. त्याच्यानंतर मी ते मशीन इकडे आणलं आणि इकडे आम्ही ते सावंतवाडीमध्ये ज्यावेळी मी 2005 मध्ये आलो त्या मशीनच्या आधारे मी पेशंटची निदानं केली. त्याच्यानंतर परत पुढे जायला ते मशीन आम्ही शुक्रवारच्या डॉक्टर परवानकडे ठेवलं आणि त्यांच्याकडे परत मी ते 10 वर्ष वापरलं. म्हणजे ते मशीन कंटिन्युअसली वापरत होतो. त्याच्यानंतर माझ्याकडे मेडिसॉनचं मशीन नंतर मी घेतलं. नंतर मला कलर डॉपलर ची गरज निर्माण झाली की त्याच्यामुळे निदान जास्त होतील, मग आपण कलर डॉपलर घेऊया. त्याच्यानंतर मग मला जे जॉईन होणारे डॉक्टर कल्पित तेंडुलकर हे निष्णात रेडिओलॉजिस्ट आहेत गोव्यामधील. त्यांनी ठिकठिकाणी काम केले. गोवा स्कॅन सेंटर असू देत किंवा तुमचे मणिपालला असू देत किंवा सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरची उभारणी जी कुडाची जी झाली त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा कल्पित तेंडुलकरांचा राहिला. ते माझे खूप जवळचे मित्र. त्यांनी म्हणाले ते स्वतः माझ्या सेंटरला अटॅच झाले. त्यांना काही रिक्वायरमेंट्स मशीनच्या लागायला लागल्या.
त्याच्यामध्ये पुन्हा परत मला त्याच्यात बदल घडवून आणणं भाग पडलं. डॉक्टर सागर रेडकर आपले जे आहेत ते पण म्हणाले की तुझ्याकडे इको असेल तर मध्ये आधी येत जाईल. डॉक्टर आलोक शिंदे हे कार्डिओलॉजिस्ट कोल्हापूरवरनं ते जॉईन झाले. ते म्हणाले की आपण इथे इको करूया. त्यामुळे इकोची गरज निर्माण झाली तर मग मला इको परत अपग्रेड करावं लागलं. त्याच्यामुळे मी हळूहळू ते अपग्रेड करत गेलो. आता डॉक्टर निर्मल पण कधी कधी सेवा देतात आणि मी कंटिन्युअसली 24 तास या डिपार्टमेंटमध्ये ह्या माझ्या यशराज हॉस्पिटलमध्ये आणि आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये काम करत असतो. तर 96 ते 99 ह्या काळामध्ये MD झाल्यानंतर सुद्धा माझा 1 वर्ष सोनोग्राफी डिपार्टमेंटमध्ये मिरज मेडिकल कॉलेजमध्ये काम झालं. त्याच्यामुळं माझं त्याबरोबर सोनोलॉजीचं नॉलेज ज्यावेळी आमच्या काळामध्ये गायनाकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ञांना मिळत नसायचं. MD झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी मशीन घेऊ त्यावेळी आम्ही शिकायचो. पण त्या काळात मी नशीबवान ठरलो की मला त्या ठिकाणी रेसिडेन्सी पोस्ट मिळाली आणि मी त्या ठिकाणी सोनोग्राफीच्या सगळ्या गोष्टी आतल्या प्रत्येक पेशंटच्या जाणीवपूर्वक शिकून घेतल्या. ज्याच्यामध्ये किडनी स्टोन असतील किंवा इंटेस्टाईनच्या सोनोग्राफीज असतील, लिव्हरच्या असतील. कारण आम्हाला जनरली स्त्रीरोगला तज्ञाला फक्त नॉलेज फक्त स्त्रीरोगाचं असता कामा नये. एंडोमेट्रियोसिस नावाच्या आजारामध्ये सुद्धा आपल्याला पार लिव्हर पासून ते किडन्यांपासून ते तुम्हाला खाली इंटेस्टाईन आणि मूत्राशय आणि गर्भाशय ह्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टीचं नॉलेज सोनोग्राफी करताना असलं पाहिजे ह्या मताचा मी होतो. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये शिकून घेतल्या आणि गेले 21 वर्ष मी ह्या भागातल्या जनतेला सेवा देतोय. निदानं झाली त्यात कॅन्सरची निदानं असतील किंवा मुलाची निदानं असतील, कुपोषित बालकांची निदानं असतील किंवा ट्विन्स असेल, ट्रिपलेट असेल, म्हणजे कित्येक अशी निदानं जी ह्या मशीनच्या द्वारे झाली. मग त्याच्यानंतर मग मला असं जाणवायला लागलं की आपल्याला ह्याच्या पुढे अपग्रेड टेक्नॉलॉजी जी आता आली आहे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये ते AI ह्याच्यामधून आपल्याला निदानं जर अजूनही रॅपिड करता येतील तर आपल्याला त्या पद्धतीने आणि त्याच्यात अॅक्युरसी जास्त आहे आणि एक्सलंट इमेजिंग क्वालिटी आहे. की कसं आहे की लोकांना असं वाटतं की सोनोग्राफीच्या वर CT स्कॅन असतं, पण CT स्कॅन मध्ये कलर फ्लो, रक्त पुरवठा या गोष्टी आपण बघू शकतो. बरोबर, ज्या आपण जाणीवपूर्वक पेशंटला तपासत असताना ऑन ग्राउंड रिअल टाइमला बघू शकतो की हे बाबा रक्त पुरवठा इथून कमी झालेला आहे या बाजूला. साधं गोष्ट आहे की अंडकोशाला पीळ बसलाय आणि त्याला रक्त पुरवठा होत नाही, त्याचं गँग्रीन होणार आहे, विच विल नॉट बी डायग्नोस्ड ऑन CT स्कॅन. मग त्याला हे फक्त सोनोग्राफीनं पॉसिबल आहे. MRI वाले पण म्हणणार की कलर डॉपलर करून घ्या, CT स्कॅन वाले पण म्हणणार की कलर डॉपलर मधून तुमचा फ्लो कमी झाला का बघा, आम्हाला असं पिक्चर काहीतरी लिजन दिसते विच हॅज टू बी डायग्नोज ऍट प्रॉपर टाइम. मग ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा टेस्टिक्युलर टॉर्शन असेल, म्हणजे टेस्टिस सुद्धा कधी कधी टॉर्ट होतात किंवा इंटेस्टिनल तुमचं एकमेकात आत घुसतं, त्याला इंटरसिसेप्शन म्हणतात, त्या मुलांमध्ये होतो. अपेंडिसायटिस मध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला कलर ड्रॉपलर महत्वाचा राहतो. किडनी फेल होत आहे हे सांगण्यासाठी किडनी तज्ञाला रिनल डॉपलरची गरज असते. जर रिनल डॉपलर आपण केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की CKD तुमचा 3 to 4 आहे आणि तुमचं क्रिएटिनिन जर 5च्या वर जात असेल तर त्याला गरज आता डायलिसिसची आहे की नाही हे मशीन जर तुम्हाला सांगत असेल तर नॅचरली तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच नाही. ह्या मशीनवरच तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणि हार्टची निदानं तर 2D इको कार्डिओलॉजिस्ट स्वतः येतात. तर हे सगळी टीम जी आहे आमची रेडिओलॉजिस्ट जे काही जॉईन आहेत ह्या सेंटरला, कार्डिओलॉजिस्ट जे जॉईन आहेत ह्या सेंटरला, आणि मी स्वतः यामध्ये गायनेकचं आणि ऑब्स्टेटिक्सचं आणि नॉर्मल ॲब्डॉमिनोपेल्विक सोनोग्राफी करता ह्या सगळ्या बाबतीत त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, थायरॉइड कॅन्सर असेल, तुमच्या गर्भपिशवीच्या आतले मोठे ट्युमर असतील. मगाशी ह्या मशीनचं उद्घाटन ज्या आजीने केलं त्या आजी किती वर्षाच्या आहेत, त्या रिटायर्ड आजी आहेत, 78 ते 80 वर्षाच्या आमच्या आईच्या वयाच्या आहेत. त्या उत्साहानं का आल्या, त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. मला खूप आनंद झाला. माझ्या आई समान आहेत त्यांच्या हस्ते हे मशीन आज मी उद्घाटन केलं का तर त्यांना मोठा ओव्हरीचा ट्युमर होता आणि ह्या ओव्हरीचा ट्युमर आपण दुर्बिणीनं ऑपरेशन करून काढला, त्याचं निदान आपण मशीनवर केलं
आणि दुर्बिणीनं त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट आता तो Okay. हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यातून रिकव्हरी होतोय आणि तो आता ओके आहे आणि इज रेडी टू डिस्चार्ज. तर ह्या गोष्टीतून आपल्याला जो आनंद मिळतो की निदानही आपण करायचंय, शेवटी ऑपरेशनही तिथं जाऊन आपण करायचंय. त्यामुळे एक साधी घटना जर सांगितली की हे मशीन काय काम करू शकतं, तर 8 वर्षाच्या मुलीला अंडकोशाचा गाठ होती, त्याला पीळ बसला आणि त्याचं गँग्रीन झाल्यानंतर 8व्या वर्षी मुंबईमध्ये पीडियाट्रिक सर्जननी तिचा नळी आणि अंडकोश काढावा लागणार म्हणून तिथे काढून टाकला, कारण ते गँग्रीन झालेलं होतं. आणि राईट साईडचा अंडकोश आणि ओव्हरीला पुन्हा परत बल्की होऊन त्याला परत पीळ बसलेला यांना लक्षातच आलं नाही. अपेंडिक्स असं वाटत होतं म्हणून त्याच्यामध्ये त्यांचा एक 15 दिवस महिना गेला. पण इथे निदान आपल्याकडे झालं की ह्या ठिकाणी रक्तपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पुन्हा गँग्रीनची परिस्थिती निर्माण आल्यानंतर ह्यावेळेस पुन्हा आई चक्कर येऊन पडली की म्हणली हिचं परत ह्या बाजूचं काढलं तर आयुष्य गेलं त्या पोरीचं. म्हणल्यानंतर आम्ही तिला धीर दिला. आम्ही देवाचं नाव घेऊन, म्हणजे इथे आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही स्वामींचं नाव घेऊन हा पीळ सोडवून घेतला. पूर्ण काळी पडलेली ट्यूब जी आहे ती थोड्या वेळानं गुलाबी झाली, म्हणजेच त्याचा रक्तपुरवठा पूर्ववत झाला, नळी वाचली. अंडकोशाचा 50% भाग आपल्याला काढावा लागला कारण तो पूर्णपणे डॅमेज आणि नेक्रोज झालेला होता गँग्रीन होऊन. अर्धा भाग ठेवला आणि त्या पेशंटला आता मी ते सुरक्षितरित्या त्या 2 गोष्टी करू शकलो आणि त्या मुलीला थोडा तरी माझ्याकडून न्याय देऊ शकलो, हे मला जास्त आनंद या ठिकाणी वाटतो. सो निदान आणि त्याच्याबरोबर त्याची लगेच ताबडतोब प्रोसेसिंग म्हणजे त्याच्यात लगेच ऑपरेशन आणि त्यातून त्या पेशंटला बाहेर काढणं, ह्याच्यासारखं सुख कुठल्या माणसाला नसतं ते जे मला मिळतं या ठिकाणी. सर, सर्वात महत्वाचा, अतिशय महत्वाचा भाग तुम्ही सांगितला की पेशंटला बिचाऱ्यांना कळत नाही कुठे नेमका प्रॉब्लेम आहे आणि अनेक डॉक्टरांना पण या मशीनचा आता उपयोग होणार आहे. एकूणच हा जो प्रवास राहिलेला आहे आपला, यशराज नंतर आई टेस्ट टू बेबी सेंटर आणि नंतर हे इव्होल्युशन परफॉर्मन्स, या प्रवासाबद्दल आपण कसं समाधान व्यक्त करणार? कसं आहे माहितीये का की 2 गोष्टी आहेत. पुसे सावळी सारख्या खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी समाधानी होतो, कारण त्या ग्रामीण भागातल्या जनतेला खरं तर पाणीच नव्हतं. अच्छा. 800 दुर्भिक्ष 800-900 फूट त्यावेळी आम्ही पाणी बोरिंग काढलं तरी पाणी आम्हाला लागलं नाही, इतकी वाईट अवस्था. एक दिवशी असं झालं की 8व्या-9व्या डिलिव्हरीच्या वेळी रात्री 8-9 डिलिव्हरी आणि 9व्या डिलिव्हरीला मला पाणीच नाही, इन्स्ट्रुमेंट धुवायला सुद्धा पाणी नाही, स्पिरिट संपलेलं. अशा परिस्थितीमध्ये मला त्या पेशंटला उचलून वडूजला न्यावं लागलं आणि फडतरे डॉक्टर माझे मित्र आहेत ते, त्यांनी त्यांच्याकडे डिलिव्हरी केली. आणि मग त्यांनी मला वडापमधून घेऊन गेले. वाटेत रस्त्यात डिलिव्हरी झाली तर डॉक्टर 2 चिमटे घेऊन बसा, भले ते चिमटे धुतलेले नसतील तरी लावा, पण बसा तुम्ही, कारण मध्ये रस्त्यात डिलिव्हरी होण्याची शक्यता असते. त्या काळात रस्ते खडबडीत होते, त्या काळात मोबाईलच्या सुविधा नव्हत्या. अशा अवस्थेमध्ये 12-12 तास लाईट नसलेल्या अवस्थेमध्ये आम्ही कामं केलेली लोक. त्यामुळं ज्यावेळी मी तिकडून सावंतवाडीला 2005 मध्ये आलो, त्यावेळी मला जे जुनं हॉस्पिटल होतं तेही लक्झरी होतं माझ्यासाठी, कारण ते जुनं हॉस्पिटल जरी असलं तरी ते पुसेसावळीपेक्षा मोठं होतं. उपजिल्हा नाही, माझं जुनं हॉस्पिटल तुमचं भाड्यानं घेतलेलं होतं ते, त्या मला वाटलं शिरोडा उपजिल्हा, नाही, शिरोडा रोडवर होतं ते हॉस्पिटल. माझ्यासाठी मोठंच होतं. आणि त्याच्यानंतर तिथे 5-6 वर्ष काम केल्यानंतर 2011 मध्ये इथे आम्ही शिफ्ट झालो आणि इथे दीपक भाईंनी, नारायण राणे साहेब आहेत, त्यांनी स्वतः येऊन इथे शुभेच्छा दिल्या. आपले प्रवीणभाई भोसले असतील, संजू परबजी असतील, बरेच सगळे जे काही राजकारणी लोक आहेत त्यांना ह्या शुभेच्छा मला देण्यासाठी इथे खास हजर होते. त्यावेळी महसूल मंत्री होते नारायण राणे साहेब, आणि ते स्वतः त्या माझ्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटकडे गेले. त्यांनी स्वतः तिथलं उद्घाटन केलं, समजून घेतला तो प्लांट, विच इज द फर्स्ट प्लांट इन आवर डिस्ट्रिक्ट इन कोकण प्रांत ऑल्सो, की हॉस्पिटलमध्ये 2011 साली वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट करणारा हॉस्पिटल त्या ठिकाणी म्हणून नावाजलं गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी एक ध्यास घेतला होता की आपल्याला पेशंटला काहीतरी चांगलं द्यायचंय, जनतेला काहीतरी चांगलं द्यायचं, तर मग आपल्याला नाविन्यपूर्ण आपण चेंज होत राहिलं पाहिजे, आपल्याला बदल झाला पाहिजे. परिस्थितीनुसार
बदलत बदलत जर आपण गेलो तर आज आपण मोबाईल नसणाऱ्या जमान्यातले आज आपण स्मार्टफोन चालवतो आणि उद्या अजून काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी, तर मग ह्याला आत्मसात नाही आपण केलं तर आपण मागं पडणार. आणि आपण त्यामुळे आयुष्यात आलोय आपण प्रगती करण्यासाठी, चेंज आणि बदल प्रत्येकात घडवून आणण्यासाठी. तो माझ्यामध्ये बदल जर होत असेल तर त्याच्याबरोबर तो बदल समाजात आणि प्रत्येक रुग्णाला त्याचा बेनिफिट किंवा फायदा देता जर आला तर आपण एक कुठंतरी एक समाजाचं भलं करण्यासाठी जन्माला जर आलेलो असेल तर ते कुठंतरी आपण एक उत्तराई म्हणून आपण त्या ठिकाणी होत राहिलं पाहिजे. त्यामुळं मी हे मशीन महाग आहे, मी का घेऊ, मग मला नाही जमणार, मग कसं फेडू, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या मनात येतच नाही. माझ्या मनात एकच येतो की मी काय स्वामी पाठीशी असल्यावर ते घडत जात. कदाचित तसं असेल. त्यामुळे मी टेस्ट टू बेबी सेंटर हा विषय आहे की ह्या केदार पडतेंना सुद्धा वाटलं की ह्या भागामध्ये हा माणूस काढतोय तर हा म्हणजे कसं होणार याचं, म्हणजे पणजी मध्ये तसं त्यांना हे प्रॉब्लेम येत होता तर इथे कसं करणार. तर मी त्याचा विचार नाही केला. काही गोष्टी पांढरा हत्ती पोचण्यासारख्या सुद्धा असतात, नाही असं नाही, पण तो पोचण्याची कुवत आहे तोपर्यंत आपण करू शकतो. पण आपण आपली कुवत ज्यावेळी, आपली शारीरिक कुवत आणि मानसिक कुवत जर हळूहळू ज्यावेळी कमी होत जाते त्याच्यानंतर आपण काही करू शकत नाही. आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत लढा आणि प्रत्येक तुमचा लढा जो आहे तो पेशंटच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करा आणि तो पेशंट बरा करण्याच्या दृष्टिकोनातून मेहनत घ्या, हा उद्देश त्या ठिकाणी. नक्कीच सर. शेवटचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या कोकणामध्ये पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी यशराज हॉस्पिटलच्या माध्यमातून आई टेस्ट टू बेबी सेंटर जे आहे डॉक्टर राजेश नवांगुड आणि टीमचं, त्याच्यामध्ये हे आता अवेलेबल झालेलं आहे. इथे अनेक दाम्पत्य आजच्या आपण जे म्हणतो की हायजेनिक फूड असेल किंवा आपण जे काही शरीरामध्ये जे काही भाजीपाला जरी खातो पण त्याच्यात पण विशिष्ट केमिकल फवारून किंवा फळांमध्ये सुद्धा विशिष्ट केमिकल टाकून ते आर्टिफिशियल आपण थोडक्यात आपण ते जहरच आहे, विष आहे, ते आपल्या पोटात गेल्यामुळे जे नॅचरल प्रोसेसिंग व्हायला पाहिजे म्हणजे बाप होण्याचं, आई होण्याचं जे स्वप्न आहे ते बहुतांश दाम्पत्यांचं कुठेतरी त्याच्यात तेढ निर्माण होतो. अशा वेळेस या कोकणातील जनतेला किंवा जवळचा प्रांत असलेल्या गोवा या राज्यातील जनतेला, एकूणच आपला हा जो कोस्टल भाग आहे ह्या भागातील रुग्णांना आणि असं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, आई बाबा होऊ इच्छिणाऱ्या लोकांना, रुग्णांना आपण काय आवाहन कराल आजच्या या शुभ दिनाच्या दिवशी? मी रुग्णांना तसं आवाहन अशा पद्धतीने करू शकतो की वंध्यत्व हा विषय जो आहे तो खरं तर एक बागलबुवा असू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ज्ञानाची कमतरता, म्हणजे मी काय म्हणतो की आम्ही कित्येक डॉक्टर लोक मागं लागलोय की तुमचं शालेय जीवनामध्ये सेक्स एज्युकेशन आणा, बरोबर, जेणेकरून तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला सगळ्या बाजूने मिळू शकेल की रिप्रोडक्टिव्ह एंडोक्राइनॉलॉजी काय आहे, सिस्टीम कशी जनरेट होते, फिमेल काय मेल काय, त्यांची जननेंद्रिय कशा पद्धतीने डेव्हलप होतात, ह्या संदर्भामध्ये आपण मॅक्झिमम वेळा प्रयत्न करतो की हे सांगण्याचा. आणि तो जो आहे तो शालेय जीवनापासूनच जर आला तर कदाचित नॉलेज अगोदरच मिळेल. आणि मला वाटतं की वंध्यत्वाची समस्या कमी करण्यासाठी तिथे पहिलं पाऊल असतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्हाला जोडप्याला लग्न करायचंय त्याच्या अगोदर जोडप्यांनी काही गोष्टींचा प्री मरायटल काउन्सिलिंग म्हणतात, म्हणजे त्यांनी यावं आमच्यासारख्या डॉक्टरांकडे आणि प्री मरायटल काउन्सिलिंग दोघांनी करावं, बरोबर, जेणेकरून आपण त्यांच्या पत्रिका बघतो, त्यांचे पंचांगात ते सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी बघतो. तर ते माझं म्हणणं की ते कराच, ते काय कोण अडवणार नाहीये, ते काय रूढी परंपरा प्रथांना हात लावू असा आम्ही म्हणतच नाही. पण आम्ही ऍज अ डॉक्टर असं म्हणतोय की त्याच्याबरोबर तुम्ही तुमचे टेस्टिंग करा, फिजिकल आणि सायकोलॉजिकल. काही लोक आता थोडक्यात एक उदाहरण द्यायचं की नात्यात लग्न, आणि जवळच्या नात्यात लग्न केलं तर जी बाळं होणार आहेत त्यांना जवळपास 40% बाळांना एकदम जवळचं नातं असेल, म्हणजे क्लास 1 तुमचे कॉन्सॅग्युनिटी असेल किंवा क्लास 2 कॉन्सॅग्युनिटी असेल
तर ह्या लोकांना जेनेटिकली ॲबनॉर्मल बाळ जन्माला येतात. मग जेनेटिक ॲबनॉर्मल बाळ जन्माला येणार असतील तर तुम्ही विचार करा की ह्या पद्धतीनं ते लग्न होऊ द्यायचं का? मग ते फक्त सोयरीक जुळवायची म्हणून असं न करता ती कशा पद्धतीने जुळवली पाहिजे किंवा त्याचे परिणाम किंवा त्याचे परकशन्स काय भविष्यात उठणार आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. हा विषय जो आहे तो प्री मॅरिटल काउन्सिलिंगचा झाला. आता मॅरेज झालं, त्याच्यानंतर पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग प्रकार जो असतो ना तोही त्या जोडप्यांनी केला पाहिजे. आणि तो आल्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांची प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर काही लोकांचा असा संबंध आपण एक थोडं डिस्टर्ब करतो. आपण सांगता हे अतिशय आजच्या घडीला समर्पक आहे, पण आपल्या जो आजचा जो समाज आहे सर तो जरी तो आपण म्हटलो AI आला असेल पण हे सेक्स एज्युकेशन बद्दल किंवा एकमेकांच्या म्हणजे आपण जे म्हणतो की बाप होण्याची प्रक्रिया, आई बनण्याची प्रक्रिया याबद्दल कुठेतरी एकमेकांमध्ये चर्चा करताना दिसत नाही. त्याबद्दल पण तेच सांगतो की तुम्हाला समाजामध्ये अशा पद्धतीनं असं असतं की मी वंध्यत्वाची जोडपं आम्ही आहोत हे जरा जरी आम्ही काउन्सिलिंग करत असताना दाराची खिडकी जरी वाजली तरी दचकतात जोडपी की कोण ऐकतंय का आपण. समजतं ना मी डॉक्टर बोलतोय तर ते ऐकतंय का, म्हणजे इतकी भीती त्यांच्या मनामध्ये असते की नको काही गोष्टी नाही समजायला पाहिजे, काही गोष्टी नाही समजायला पाहिजे. पण माझं म्हणणं की ते तुम्ही किती झाकून ठेवलं तर ते तुम्हाला जर बाळ होत नसेल तर नॅचरली समाज थोडासा चर्चा करणार की इकडे प्रॉब्लेम आहे का, इकडे प्रॉब्लेम आहे का. तर त्याच्या ऐवजी जर पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगला तुम्ही आला आणि तुम्ही नॉलेज घेतलं तर नुसत्या नॉलेजनं 50% जोडपी पहिल्या वर्षामध्ये प्रेग्नन्सी राहू शकते. कारण त्यावेळी ते पूर्णपणे फर्टाईल असतं कपल. त्यांना फक्त हळूहळू स्ट्रेस वाढत जातो, प्रेग्नन्सी का राहत नाही, आपण तर संबंध ठेवतो प्रेग्नन्सी का राहत नाही, आणि त्याच्यानंतर तो स्ट्रेस हा त्यांचे हार्मोन डिस्टर्ब असतो आणि तो हा एक विषय. आणि त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही काही गोष्टी बघितल्या पाहिजे. आता प्री मॅरिटल काउन्सिलिंगच्या बद्दल मी जस्ट बोललो होतो. कॉलेज मधल्या मुला आणि मुली आजकाल संबंध ठेवतात हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही. मी सुमन पाटील ज्या आरारावांच्या वाईफ आहेत त्यांच्या समोर सुद्धा एक गोष्ट बोललो की विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडा तुम्ही की तुमच्या ज्या मेडिकल अबॉर्शनच्या ज्या गोळ्या आहेत त्या जर तुम्ही मेडिकल मध्ये ठेवल्या तर त्या ओव्हर द काउंटर जाऊन डायरेक्टली घेतल्या जातात. ही गोष्ट चुकीची आहे. सल्ला हा स्त्रीरोग तज्ञाचा आणि MTP सेंटर मधूनच त्या उपलब्ध आहेत ह्या मताचा मी आहे. कारण त्या गोळ्या जर मेडिकल स्टोअर मधून घेतल्या गेल्या तर त्या गोळ्या डायरेक्टली दिल्या जातील विदाऊट एनी कन्सल्टेशन आणि त्या दुष्परिणाम ब्लिडिंग मध्ये होतो, इनकम्प्लीट अबॉर्शन्स होतात, गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन्स होतात आणि ते पेशंट डायरेक्टली आमच्याकडे शॉक मध्ये लँड जर झाले तर आम्हाला त्यांची ट्रीटमेंट करावी लागते. जर अनमॅरिड गर्ल इनकम्प्लीट अबॉर्शन जर घेऊन आली तर ते परत 18 वर्षाच्या आतली असेल तर तिला पॉक्सो लागतो. तो कायदा असल्यामुळे आम्हाला घेता येत नाही. मग तो पेशंट इकडे तिकडे भरकटत राहतो आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच यंग जनरेशनच्या मुलींची गर्भपिशव्या खराब होत चाललेल्या आहेत. त्यांनी सावध व्हावं हा माझा या ठिकाणी आव्हान आहे आज या दिवशी की हा खूप गंभीर मामला हळूहळू होत चाललेला आहे आणि ज्याची दखल शासनानं दिली पाहिजे आणि शासनानं सांगितले पाहिजे की तज्ञ MTP सेंटर असलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातूनच त्या गोळ्या वितरित केल्या जाव्यात जेणेकरून त्या डॉक्टरांना त्या पेशंटवर नीट लक्ष ठेवून त्या पर्टिक्युलर पेशंट्सना, मग ती अनमॅरिड गर्ल असू दे किंवा मग ती विमेन असू दे किंवा ती 2 मुलं झालेली विमेन असू दे, कुठल्याही विमेनला जगण्याचा अधिकार आपल्याला आर्टिकल 21 न दिलेला आहे आणि तो नुसता जगण्याचा अधिकार नाही, सन्मानाने जगण्याचा. बरोबर. सुप्रीम कोर्ट सांगते की सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि हा सन्मानाने जगण्याचा अधिकार कुठंतरी हिरावून घेतला जातो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा एखाद्या मराठवाड्यातल्या कथित खेडेगावात सुद्धा रुईच्या काड्या आत घालून सुद्धा अबॉर्शन्स क्रूड पद्धतीने केले जातात. हे क्वॅक प्रॅक्टिस सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे क्वॅक डॉक्टर्स जे आहेत ह्याच्यावर सुद्धा शासनानं थोडं लक्ष दिलं पाहिजे. हा नंबर 3चा मुद्दा. नंबर 4चा मुद्दा जो आहे इनफर्टिलिटीचा तो म्हणजे तुमच्याकडे येतो. तो म्हणजे कुठे की जी लोक कामं करतात म्हणजे प्रोफेशनल काय, त्यांचा प्रोफेशन काय. म्हणजे साधी गोष्ट घ्या की कलर काम करतोय तर त्याच्या नाकात टर्पेंट्रेंट जाऊ शकतं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये काम करतोय त्याच्या नाकात औषध जाऊ शकतं. त्याच्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर आहे
गरम हवा त्याचे स्क्रोटमवर खालच्या बाजूला टेस्टिसवर येऊ शकते. सोनार काम करणार असेल, लोहार काम करणार असेल, भात्याच्या समोर फर्नेस काम करणार असेल, फर्नेसमध्ये किंबहुना तंबाखू खात असेल, दारू पित असेल, केमिकलचा मारा स्वतःवर करत असेल स्मोकिंग करून, प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा शुक्राणूंवर होत असतो. लहानपणी नुसता मम्स जरी झाला तुम्हाला, म्हणजे गालगुंड म्हणतो, आया आपल्या त्या होल असलेल्या पट्ट्या लावायच्या, ह्या गालगुंडांचा आणि इन्फेक्शन व्हायरसचा परिणाम डायरेक्टली टेस्टिसवर होतो आणि शुक्राणूंचं प्रोडक्शन सडनली बंद होतं. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस बसत असाल, म्हणजे बस ड्रायव्हर असाल, लॉंग रनचे बस कंडक्टर असाल, तर गोट्यामध्ये येतात आणि त्यांची टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर 1 ते 2 डिग्री न जरी वाढलं तरी शुक्राणू कमी होतात. त्याच्यामुळं बऱ्याच आपल्या समाजामध्ये, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वंदता अशी आहे की बाईला मूल होत नाही म्हणजे तिच्यात प्रॉब्लेम असेल. अजिबात नाही. 30% स्त्रीमध्ये दोष असू शकतो, 30% पुरुषामध्ये दोष असू शकतो, 30% तुमच्या दोघांमध्येही दोष असू शकतो आणि 10% असे कपल असतात की त्यांना कुठलाच दोष नसतो पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. ह्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतात. त्या डॉक्टर सुद्धा एक्सप्लेन करू शकत नाही की हे सगळं नॉर्मल असताना का राहत नाही. ह्याला कधी कधी इम्युनॉलॉजिकल इन्फर्टिलिटी असं आम्ही गोंडस नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या पद्धतीने आपण त्याची म्हणजे वे आउट काढतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत. मग हे मशीन जे आहे ते तुम्हाला गर्भपिशवीच्या आत पडदा असेल तर तो दाखवतो. पडदा कट केला आणि आपण प्रेग्नन्सी दिलेली आहेत लोकांना. आतल्या बाजूला एखादी गाठ असेल तर गाठ असेल गर्भपिशवीच्या आतला ती काढायला भेटते. प्रेग्नन्सी लगेच राहायला नको आपण समजतं ना, कारण प्रेग्नन्सी राहिली तर आपण आनंदी. छोटी छोटी अंडी अंडकोशामध्ये ह्या पद्धतीने हे दाखवली जातात की ज्याच्यामध्ये चांगलं अंड आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो आणि ते चांगलं अंड आपण ऍस्पिरेट करून त्याचा आपण फलित करून IVF ला त्याचा वापर करू शकतो. तुमच्या अंडकोश, तुमच्या रक्त पुरवठा बाळाला कसा होतो ह्याच्याबद्दल बघू शकतो. अंडकोशांना कसा होऊ शकतो, आतला अस्तर गर्भपिशव्या कसा आहे, गाठ जर असेल गर्भपिशवीच्या तर त्याचं फायब्रॉइड मॅपिंग या मशीनवर होतं. म्हणजे हे आता आम्ही काल केलेले सोनोग्राफी पेशंटवर, तिथं जर स्पाईन असेल किंवा गर्भपिशवी असेल तर ती गर्भपिशवी जी पूर्वी आम्हाला MRI करायला लागायचं तर ती डायरेक्टली गर्भपिशवी आपल्याला आता दिसते. बाळं आतली दिसू शकतात. मी सांगितल्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीच्या ह्या गोष्टी या ठिकाणी आपण हे करतो. NT स्कॅन असतील किंवा काय, तर मॉडर्न टेक्नॉलॉजी मधल्या ह्या सगळ्या, हे बघा ही नाळ जी बघा, हे नाळेचं ते कसे नाळ असते, त्याच्यात रक्तवेना कशा असतात, ह्या पद्धतीचं सगळं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर हे आधुनिक पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी डायग्नोसिस विदिन सेकंड्स करतात. हे बघा ही सगळी अंडी आहे, ही आपोआप सिलेक्ट झाली. तर हे अशा सगळ्या पद्धतीचं हे मशीन या ठिकाणी आल्यामुळं मला ऍडेड ऍडव्हान्टेज मिळणार आहे. तुम्ही काय गोष्टी चेक करताय काय नाही ह्याच्यावर आपल्याला निदान होणार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ह्या भागातल्या लोकांना त्याचा बेनिफिट मिळाला तर जास्त चांगल्या पद्धतीनं मला तो एक सॅटिस्फिकेशन, एक डॉक्टर म्हणून एक ग्रॅटिफिकेशन असतं की त्याच्यामध्ये आपला कधी कधी पैशाचा विचार बाजूला ठेवा, कधी कधी डॉक्टरचं आणि पेशंटचं या दोघांचाही आराम बघून सुद्धा आपण घेतला पाहिजे. आणि त्यामुळं कधी कधी चांगली गाडी चालवायला कुणाला नको असतं तर चांगली आम्ही गाडी ती चांगली गाडी आम्ही चालवतोय, पण त्याच्याबरोबर त्या चांगली गाडीचा बेनिफिट जर जनतेला होत असेल तर ती गाडी चालवायला आम्हाला सुद्धा आनंद होईल. नक्कीच. शेवटी पुन्हा एकदा सरांना शुभेच्छा देतो. सर, आपण जसं यशराज, त्याच्यानंतर आई टेस्ट टू बेबी सेंटर आणि आता हे तुमचं व्होल्युशन परफॉर्मन्स 3D 4D जे काही टेक्नॉलॉजी आहे याच्या माध्यमातून जनतेची सेवा कराल आणि तळ कोकणमध्ये हा जो इतिहास आज निर्माण केलेला आहे याबद्दल सुद्धा मनापासून आमच्या चॅनलतर्फे आणि तमाम कोकणवासियांतर्फे आपल्या संपूर्ण टीमला आणि व्यक्तिगत नवांगूळ परिवाराला सुद्धा खूप खूप हृदयापासून शुभेच्छा देतो. आणि इथेच थांबतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी. आपण होतो डॉक्टर राजेश नवांगूळ यांच्या हॉस्पिटलमध्ये. आज ते 21वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक बाहेर प्रतीक्षेत आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही थोडा वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे एकदा डॉक्टर साहेब संपूर्ण टीमला धन्यवाद.